नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, काही माझ्या तब्येतीच्या कारणांमुळं माझं कामाकडे थोडंसं रेस्ट करण्याशिवाय इलाज नव्हता. त्यामुळं तरीसुद्धा काही लोक फार उद्धटसारखी उत्तरं देत आहेत. तर प्लीज समजावून घ्या. मी आजपासून कामाला सुरुवात करत आहे आणि लवकरात लवकर तुमच्या सर्व ऑर्डर तुमच्यापाशी पोहोचतील. त्याचबरोबर पाडवा पोटली आपली ही फक्त आणि फक्त 28 फेब्रुवारीपर्यंत 600 रुपयाला आहे. 28 फेब्रुवारीच्या नंतर ही पोटली तुम्हाला 900 रुपयाला मिळेल. बुकिंग करायचं असेल तर करू शकता. त्याचप्रमाणे शेवटचे दिवस आहेत आता राशी ब्रेसलेट बुकिंगचे, तर ते सुद्धा करा. कोणीही तुमचं जर 24 तासात तुमच्या ह्याच्यातनं जर काही जात असेल तर मी तुम्हाला हे करत आहे, खोटं बोलत आहे असं नाही आहे. तर एक सारिका चव्हाण म्हणून आहेत की त्यांच्या माझ्याकडं कुठल्याही प्रकारचा स्क्रीनशॉट नाही आहे, तरीसुद्धा त्या तोंडाला येईल असं मला बोलतायत. तर प्लीज ताई, सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला सांगते की तुमचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो पहिल्यांदा पाठवा, तर मी तुम्हाला तुमचं काही असेल तर देऊ शकते. तुमचा फोन हरवलाय, तुमचं काय हरवलंय या कारणावर मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. तर प्रत्येकानं थोडंसं कंट्रोल ठेवा स्वतःवर, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. ताई पैसे बुडवणाऱ्यातली बाई नाहीये, हे लक्षात घ्या. मला आरामाची गरजच होती म्हणून मी एवढे 2 दिवस दुर्लक्ष केलं, नाही तर तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचल्या असत्या. ज्यांचं काही जे पोहोचलं नाहीये त्यांनी हाय करून नंबरवरती घेऊ शकता. तुम्हाला पटापट तुमच्या ऑर्डरी मिळतील. शक्यतो पोटलीवाल्यांनी कुणी हाय करून नंबरवरती घेऊ नका. 15-16 तारखेचं माझं काम चालू आहे, तर ओळीनं तुमच्यापर्यंत येईल. चला, आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे, तो म्हणजे नकारात्मक शक्तीचा नाश करणारी होळी ही आता आपल्याकडे आलेली आहे. तर काल मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे ही होळी सुद्धा आलेली आहे की ज्यांना नाही जमत, फ्लॅट सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी ही छोटीशी होळी घरातल्या घरात करून पुन्हा वर्षभर सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता, दृष्ट काढण्यासाठी, घरातली नजर काढण्यासाठी वगैरे. तर ते आहे. तर चला आपण बघूया की होळीमध्ये आपल्याला काय उपाय करायचे आहेत, म्हणजे घरातली, शरीरातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल, आसपासचे शत्रू किंवा आणखीन करणी, बाधा, भानामती जे काही भूतखेत प्रकार असतात ते सगळे निघून जातील, अशा ह्याच्यावर आपण उपाय करणार आहोत. तर सगळ्यात नकारात्मक शक्तीचा नाश करण्याचा अत्यंत प्रभावी उपयोग म्हणजे एका नारळावर आपलं कुटुंबाचं नाव लिहायचं. सगळ्यांची नावं लिहू शकत नाही आपण, म्हणून आपण आपलं जर नाव आहे कुलकर्णी परिवार असं लिहायचं. शक्य असेल तुम्हाला कशानं पण लिहा, पेननं लिहा, काजळानं लिहा. काजळ सगळ्यात छान, नाही तर काळ्या शाईनं लिहा. या प्रकारे तुम्ही त्याच्यावर आपलं नाव लिहायचंय आणि तो होळी जिथं पेटलेली असेल बाहेर, त्या होळीमध्ये तो टाकून द्यायचा आहे नारळ. आणि त्यावेळी हात जोडून विनंती करायची आहे, माझ्यावरती सर्व नकारात्मक शक्ती किंवा जादू, टोना, करणी, बाधा किंवा नजर हे सगळं निघून जात आहे, यासाठी हा मी उपाय केला आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुझ्याबरोबर होळी माता जळून जाऊ दे, या प्रकारचं आपण त्यापुढे बोलायचं आहे. तर व्यापार बिझनेस वाढीसाठी काय करू शकता तुम्ही, तर एक सुपारी आणि हिरवा वेलदोडा हे दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. होळीला हे करायचं आहे, टाकायचं आहे होळीमध्ये आणि मनामध्ये म्हणायचं आहे, माझ्या व्यवसायाला व्यवस्थित वेग येऊ दे, माझ्या व्यापारातले अडथळे कमी होऊ देत, त्याचबरोबर मला पैसा माझ्याकडे भरपूर येऊ दे आणि तो टिकून राहू दे, हे माता लक्ष्मी, यासाठी मी हा उपाय करत आहे. आणि आपली लवंग आणि वेलची आपली त्यामध्ये सुपारी आणि वेलची टाकून द्यायची आहे. तिसरी गोष्ट, कोर्ट कचेऱ्या यामध्ये जे कुणी गुंतलेला असेल, पोलीस केस, कोर्ट कचेऱ्या यामध्ये, तर त्यांनी वाद संपवण्यासाठी एकच काळा हरभरा होलिका मातेमध्ये टाकायचा आहे. मनोमन म्हणायचं आहे, माझा न्याय योग्य मार्गानं मला न्याय मिळो, वाद आणि तणाव शांत हो, यासाठी मी हा उपाय करत आहे. चौथी गोष्ट करायची आहे आपल्याला, ती म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी होळीच्या अग्नीसमोर एक छोटी खडीसाखर घ्या, हातामध्ये खडीसाखर घ्या आणि प्रार्थना करा, माझ्या मुलाची बुद्धी, भाग्य प्रज्वलित होवो, अभ्यासावर फोकस वाढो, असं म्हणून त्याला होलिका मातेमध्ये ते दहन करायचं आहे. पाचवी गोष्ट, घरी सतत वाद होत असतील तर 3 लवंगा आणि 3 मोठे मिठाचे खडे असं एकत्र करून होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे, माझ्या घरात सुख, शांती, समाधान येवो, घरातील वातावरण शांत राहो, यासाठी मी हा उपाय करत आहे.
तर असे हे छोटे छोटे उपाय मी होळीपर्यंत आणखीन तुम्हाला सांगेल की होळीचे उपाय हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तेवढा एकच प्रसंग येतो आपल्याला, वर्षाचं शेवट पण असते, आपल्या मराठी वर्षाची शेवट पण असतो आणि नकारात्मकता जाळून टाकण्यासाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. तर चला, होलिका दहनाचा हा पार्ट 1 होता. आणखीन उपाय घेऊन येणारे मी तुमच्यासाठी. कसा वाटला याच्यावर छान छान कमेंट करा. तुमच्या सर्व ऑर्डर तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. फक्त थोडीशी तुमच्या सहाय्यतेची गरज आहे. तुम्हाला तुमच्या घरातली जर ताई आजारी असेल तर तुम्ही तिच्यावर एवढं दडपण टाकाल का? तर तोच थोडासा आपल्या परिवारांना थोडा विचार करा माझा. मी तुम्हाला कधीतरी गप्पांच्या ह्याच्यामध्ये सांगेल की काय मेडिकल कंडिशनमधनं मी आत्ता गेले ते. पण तोपर्यंत सगळ्यांनी श्रद्धा सबुरीनं काम करा. माझा विश्वास आहे माझ्या परिवारावर की कुणीही मला असं हे करणार नाही. ही जी नवीन लोकं आली आहेत ती, त्यांना काही आपल्याबद्दल अजून माहीत नाही किंवा ती आपल्यामध्ये रुळली नाही म्हणून करत असतील. खोटे मेसेज करणे, खोट्या कमेंट करणे, हे राहिलंय ते राहिलंय, हे थोडंसं सोडा. हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, तुमच्यासारखीच मी आहे. मी पण कधी आजारी पडू शकते, मला पण कधीतरी त्रास होऊ शकतो. तर आजपासून हाय करून नंबरवरती घ्या. रोज 2-2 तास असंच मी काम करणार आहे. कारण अजून मला तेवढं काम करायची परमिशन नाही आहे. तर जेवढं मला शक्य आहे तेवढं मी काम करते आणि तुमच्या ऑर्डर वेळेत पोहोचवते. व्हिडिओ कसा वाटला याच्यासाठी छान छान कमेंट करा. टाटा, बाय बाय.